हॅलो मैत्रिणींनो, जय स्वामी समर्थ. बघा, आपण आज गळ्याची डिझाईन बघणार आहोत. आपली छाती आहे 9 इंच आणि 2 इंच मार्जिंगसाठी ठेवलेलं आहे. आपली कंबर आहे 8 इंच आणि 2 इंच मार्जिंगसाठी ठेवलेलं आहे आणि सरळ अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. बघा, आपला आर्महोल आहे 6 इंच आणि शोल्डर आणि गळ्याची रुंदी आहे 6. आता आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे गळा रुंदी आणि गळ्याची उंची घ्यायची आहे 10 इंच आणि 2.5 इंच खालून रुंदी घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. बघा, छान अशी मार्किंग करून घेणार आहोत आपण. गळ्याची डिझाईन काढण्यासाठी खूप सुंदर अशी मार्किंग करून घ्यायची आहे. हलक्या हाताने आपली मार्किंग करून झालेली आहे. बघा, मेन फॅब्रिक आणि अस्तर आपल्याला बरोबर ठेवून घ्यायचं आहे. व्यवस्थित बघायचं आहे कुठे कमी जास्त होत नाही, ते व्यवस्थित आपल्याला प्रॉपर ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे ब्लाऊजची, गळ्याची. बघा, आपले दोन्ही पार्ट कटिंग करून झालेले आहेत गळ्याचे. आपल्याला आता कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला गळ्याची डिझाईन काढायची आहे. खूप सोपी आणि सुंदर डिझाईन आहे. बघा, तुम्ही सगळ्यात सोपी पद्धत आहे डिझाईन बनवण्याची. आपला अस्तरचा जो कपडा आहे डिझाईन काढलेला गळ्याचा, तो आपल्याला कॅनव्हास पेपरवर ठेवायचे आहे आणि तशीच्या तशी मार्किंग करून घ्यायची आहे. या दुसऱ्या साईडनी पण तशीच मार्किंग करून घ्यायची आहे. जेवढं आपल्याला सोडायचं आहे आतमध्ये कपडा तेवढं मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे गळ्याची छान अशी डिझाईनमध्ये. बघा, प्रॉपर कटिंग करून घ्यायची आहे. आपली कॅनव्हास पेपर पण कटिंग करून झालेला आहे. तिथं मार्किंग करून घ्यायचं सेंटरमध्ये खाली गळ्यापाशी पिन लावून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित कटिंग होतो. बघा, आपला अस्तरचा कपडा घ्यायचा आहे, त्याच्यावर कॅनव्हास ठेवायचा आहे. सगळ्यात खाली आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे, त्याच्यावरती आपण कॅनव्हास कटिंग केलेलं आहे ते ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि अशा पिनअप करून घ्यायच्या आहे, कारण की डिझाईन व्यवस्थित बरोबर येते, त्याच्यामुळे सगळीकडून अशी पिनअप करून घ्यायचं आहे. आपल्याला बघायचं आहे खालचं मेन फॅब्रिक, अस्तर, कॅनव्हास हे सगळे आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ना आपल्याला आता ह्याच्यावर टिप द्यायची आहे. तिन्ही मेन फॅब्रिक, कॅनव्हास आणि अस्तर हे तिन्ही बरोबर पकडायचे आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई करायची आहे. हलक्या हाताने वडायचं नाहीये, शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. एकसारखी शिलाई आली पाहिजे. बघा, जसा गळ्याचा आकार आहे तसा आपल्याला त्याच्यावर शिलाई करायची आहे, त्याच्यामुळे गळा खूप सुंदर येतो. तुम्ही बघू शकता, एकसारखी शिलाई करायची आहे आपल्याला. आता ह्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहे सगळीकडून. ते कट्स दिल्यामुळे खूप सुंदर अशी डिझाईन निघते. बघा, जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे वरतून. मी आता ह्याला पट्टी लावत बसत नाहीये, ह्याला खालून मी टीप मारते. पट्टी लावायची गरज नाहीये, कमीत कमी वेळामध्ये ब्लाऊज तयार होतो. बघा, पट्टी लावायची गरज नाही, असा पण खूप छान पाटून शेप येतो ब्लाऊजचा. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत. बघा, आपल्याला ह्याला आता पिन लावलेले ते काढून घ्यायचे ना. आपल्याला ह्याला उलट करून केलेलं होतं, आपल्याला आता ह्याला सोयीचं करायचंय, पलटून घ्यायचं आहे. शिलाई आतमध्ये जाते, फिनिशिंग येते, खूप सुंदर असा गळा तयार होतो. तुम्ही बघू शकता. पलटून घ्यायचा आहे. बघा, हाताने सगळीकडून प्रेस करायचं आहे व्यवस्थित. आपल्याला चुन्या वगैरे आलेल्या आहेत ते आपल्याला सगळं अस्तर, मेन फॅब्रिक आणि कॅनव्हास ते बरोबर करायचं आहे. आणि आपल्याला फिनिशिंगमध्ये आता शिलाई करायची आहे.
हाताने एका हाताने साफ करत जायचं आहे. फिनिशिंगमध्ये तयार करायची आहे आपल्याला ब्लाऊजची डिझाईन्स. बरोबर शेपमध्ये आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. व्यवस्थित हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत चालायचं आहे. जी बघा खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते कमीत कमी वेळामध्ये. आपल्याला एखादी अर्जंट ब्लाऊज द्यायचा असेल आणि त्यांना डिझाईन पाहिजे असेल तेव्हा आपण सजेस्ट करतो डिझाईन्स. त्यांना सांगायचं असतं की तुम्हाला कुठली डिझाईन बनवायची आहे. तेव्हा ही डिझाईन तुम्ही बनवून देऊ शकता. कमीत कमी वेळामध्ये बनते ही डिझाईन. एवढं काही टाईम नाही लागत हिला. खूप सुंदर आणि छान अशी डिझाईन येते. आपल्याला सगळीकडून शिलाई आता कव्हर करून घ्यायची आहे. बघू शकता सगळ्या हलक्या हाताने आपल्याला सगळीकडून शिलाई करून घ्यायची आहे फिनिशिंगमध्ये. खूप सुंदर आणि छान अशी व्यवस्थित ब्लाऊज शिवून तयार होतो फिनिशिंगमध्ये. बघा आपली शिलाई कव्हर करून झालेली आहे. खूप सुंदर. आता आपल्याला एक्स्ट्रा जो फॅब्रिक आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. धागे वगैरे सगळे एकदम बरोबर अस्तरच्या साहाय्याने ते कटिंग करून घ्यायचे त्याच्याबरोबर व्यवस्थित. बघा खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे. आपण आता टक्स लावतो आहे कमरेला. आतमध्ये व्यवस्थित फॅब्रिक धरायचं सेंटरमध्ये गळ्याचे आणि त्याच्यावर आपल्याला कमरेची टीप द्यायची आहे. टक्स देऊन घ्यायचा आहे. खूप ब्लाऊज शिवण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा. आपले टक्स देऊन झालेले आहेत. आता सेंटरमध्ये धरायचा आहे ब्लाऊज बरोबर आणि गळा आपल्याला असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आणि वाटल्यास आपल्याला तिथे पिन पण लावू शकतो ब्लाऊज सरकू नये म्हणून. गळा आपल्याला ते सेंटरमध्ये माप घेऊन घ्यायचा आहे. वरती गळ्याचा आपला 4 इंचाचा येतो तर आपल्याला बरोबर तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची अशी व्यवस्थित मार्किंग केली त्याच्यामुळे खूप छान अशी डिझाईन येते. आता ह्या साईडने पण उमटून घ्यायचं आहे आपल्याला. आतमधून बरोबर गळ्याला ते बरोबर धरायचं आहे आणि तिथे या साईडला पण उमटून घ्यायचं आहे अशा हाताने. छान असा उमटून येतो. आता आपल्याला ह्याला डार्क करायचं आहे. डार्क करून घेतलं तर मग लेस लावायला आपल्याला सोपं जातं. बघा आपण आता लेसची डिझाईन बनवणार आहोत ह्याच्यावर. मी मी ह्या कलरची लेस लावत आहे. तुम्हाला कुठली चांगली वाटते ती लेस लावा. ब्लाऊजला सूट करेल अशी छान अशी लेस लावा तुम्ही. माझ्याकडे ही होती लेस, मी ही लावते. तिला थोडी थोडी मॅच होते म्हणून मी लावते. खूप सुंदर अशी डिझाईन बनते ह्याच्यामुळे. बघा आपण लेस लावून घेतलेला आहोत, त्याला आपण डबल शिलाई दिलेली आहे. आता त्याच साईडला दुसरी खालून आपल्याला थोडासा मध्ये कपडा सोडायचा आहे आणि लेस लावायची आहे बरोबर गोल आकारामध्ये. व्यवस्थित लेस लावून घ्यायचा आहे. बघा थोडंसं गॅप ठेवायचा आहे डिझाईनसाठी, त्याच्यामुळे डिझाईन बनते. आता आपल्याला ह्याच्यावर आपल्याला डबल टिप मारायची आहे हलक्या हाताने. तुम्ही बघू शकता आपली खालची लेस लावून झालेली आहे. धागे वगैरे जे असतील ते कट करून घ्यायचं आहे. आपल्याला आता वरतून डिझाईन लावायची शोल्डरपासून ते आर्महोलपर्यंत. बघा तुम्ही बघू शकता अशा हलक्या हाताने व्यवस्थित लेस लावत जायचे. डिझाईन तयार होते बघा आपली. त्याला डबल शिलाई द्यायची आहे लेसला, त्याच्यामुळे छान अशी फिनिशिंग येते लेसला आणि छान पण दिसतं ते व्यवस्थित. आता आपल्याला दुसऱ्या बाजूला पण तशीच लेस लावून घ्यायची आहे. जशी आपण या साईडला लेस लावलेली आहे तशी ह्या साईडला पण लेस लावून घ्यायची आहे. जशी डिझाईन आहे तशी गोल आकारामध्ये आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. खूप सुंदर आणि छान कशी डिझाईन वाटते तुम्हाला बघा.
ते पण कमीत कमी वेळामध्ये तयार होते ही डिझाईन. ह्याला काही टाईम नाही लागत जास्तच. बघा आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यावर. आता आपल्याला जशी खालती आपण 2 लेस लावून घेतलेला आहे डिझाईनसाठी, तसंच आपल्याला वरतून पण थोडासा मध्ये गॅप ठेवायचा आहे आणि त्या साईडला लेस लावायची आहे. थोडासा गॅप ठेवायचा आहे, जास्त नाही. बघा तुम्ही बघू शकता मी किती छोटं गॅप ठेवलेलं आहे लेसमध्ये. त्याच्यामुळे डिझाईन छान अशी दिसते. त्याच्यावर आपण आता डबल शिलाई करून घेऊया. आपल्या एक साईडची लेस लावून झालेली आहे. आपण आता दुसऱ्या साईडला लेस लावूया. जशी या साईडला लावलेली आहे तशीच त्या साईडला थोडासा कपडा सोडून खूप हलक्या हाताने न वढता व्यवस्थित आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे. आपण लेस वढलं तर ते चुन्या येण्याचं चान्सेस असतो आर्महोलपाशी, त्याच्यामुळं वढायचं नाही त्याला. हलक्या हाताने लेस लावून घ्यायचं. बघा आपली डिझाईन तयार आहे. लेसची अशी सुंदर अशी डिझाईन तयार होते बघा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप छान अशाच तुम्हाला पुढच्या व्हिडिओत छान छान डिझाईन घेऊन येईल. आतापर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लेसपासून अशी सुंदर अशी छान डिझाईन तयार होते बघा. छोटंसं पॅच पण लावू शकता खाली.